नमस्कार मंडळी. मी निखिल काठे लोकसंवाद मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय. सांगोला तालुक्याचं राजकारण दिवसेंदिवस आपल्याला तापताना पाहायला मिळतंय आणि याच अनुषंगाने आपण जिल्हा परिषद गटामध्ये जी काय आढावा आहे, खरं तर आपण लोकसंवाद मराठीच्या माध्यमातून घेतोय आणि याच अनुषंगाने आज आपण सांगोला तालुक्यातील एकतपूर गट, की जो महत्त्वाचा आणि अतिशय महत्त्वाचा हा खरं तर गट समजला जातो आणि त्याच गटामध्ये खऱ्या अर्थानं जे काही उमेदवार आहेत, कशा पद्धतीनं आघाडी, युती, रणनीती ह्या खरं तर गोष्टी आपण जाणून घेण्यासाठी आपण एकतपूरमध्ये आलेलो आहे आणि एकतपूरमधील खरं तर युवा वर्ग खरं तर राजकारणामध्ये चांगल्या पद्धतीने सक्रिय झाल्याचं आपल्याला बघायला भेटते आणि याच अनुषंगानं आपल्यासोबत प्रवीण नवले हे जे काही युवक आहेत, खरं तर त्यांना समाजकारणाचं त्याचबरोबर राजकारणाचं बाळकडू कशा पद्धतीने मिळालं आणि राजकारणात काय यावंसं वाटतं, खरं तर ह्या गोष्टीची खरं तर आपण या ठिकाणी सखोल चर्चा करणार आहे. प्रथमतः तुमची ओळख करून द्या. नमस्ते. मी प्रवीण नवले, एकतपूर माजी सरपंच. एकतपूरचे सरपंच. हां, हां, बरं, बरं, हां. बरं. खरं तर बघितलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा आखाडा सुरू झालेला आहे हां. आणि खरं तर इच्छुकांच्या यादीमध्ये एकतपूरमध्ये नाव तुमचं चर्चेमध्ये आहे, की एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये. तर काय नेमक्या भावना आहेत या किंवा कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केले? तसं पाहायला गेलं तर एकतपूर गट हा सांगोला तालुक्याच्या राजकारणामध्ये एकतपूर जिल्हा परिषद गट हा पण बालेकिल्ला मानला जातो. एकतपूर जिल्हा परिषद गटावरती पण सांगोला तालुक्याचं राजकारण बरंच बरंच होतंय. का बालेकिल्ला मानला जातो? एकतपूर गटात पण युवकांची फळी मोठी आहे. बरं. तसं पाहायला गेलं तर राजकारण हे युवकांच्यावरतीच अवलंबून असतंय. बरं. मग ती बालेकिल्ला कोणाचा आहे किंवा कसा मानला जातो? कोणाचं म्हणजे कसं? म्हणजे कोणत्या राजकीय नेत्याचा आहे का मतदानाच्या दृष्टीने बालेकिल्ला मानला नाही, जातो? एकतपूर हा राजकीय म्हणजे कोणत्या नेत्याचा आहे असं म्हणता येणार नाही. हां. एकतपूर जिल्हा परिषद गटातील नेते, तरुण पिढी किंवा ज्येष्ठ मंडळी असतील, हे सगळे मिळून हां. ठरवतात की एकतपूर गट हा कोणाच्या राजकीय पारड्यात टाकायचा, काय करायचं. बरं, 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 बरं. आता खऱ्या अर्थानं तुम्ही तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आखाड्यामध्ये, तर तुमची नेमकी भूमिका कशा पद्धतीची आहे? जिल्हा परिषदसाठी तुम्ही इच्छुक आहे किंवा पंचायत समितीसाठी? तसं पाहायला गेलं तर मी एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये हां. आमचे मार्गदर्शक अतुल मालक पवार बरं, बरं, बरं. हे गेल्या जिल्हा परिषद वेळेस अतुल मालक हे जिल्हा परिषद सदस्य झाले होते. त्यांचं काम मी अतिशय जवळून पाहिलं. मी त्यांच्या संपर्कात असल्यामुळे मला वाटतंय साधारण 14 गावांमध्ये माझा संपर्क त्यांच्यामार्फत, मी त्यांच्या माध्यमातून माझा संपर्क चांगला आहे 14च्या 14 गावामध्ये. कोणत्या एकतपूर गटातील? एकतपूर कोणती गावं गटातील काय एकतपूर असेल, शिवणे असेल, वाकी असेल, आचकदेणे असेल, बागलवाडी असेल, बरं. लक्ष्मीनगर असेल, धायटे असेल, चिंचोली असेल, शिरभावी असेल, मेटकरवाडी असेल, लक्ष्मीनगर असेल, आपलं गायगावन आहे, हं, हं, हं. खिलारवाडी आहे. या सर्व गावांशी संपर्क तुमचा त्या माध्यमातून चांगला झालेला आहे. त्यांच्या माध्यमातून माझा संपर्क चांगला आहे किंवा मी पण काही त्यांच्याकडे त्यांच्यामार्फत काय असतील ते मी पण कामं केलीत गटामध्ये येणाऱ्या लोकांची. आता त्यामध्ये तुम्ही दुसरी एक महत्त्वाची भूमिका मांडली, की तुम्ही त्या ठिकाणी सरपंच म्हणून खरं तर महत्त्वाचं एक हो. पद भूषवलेलं आहे. मग त्या काळात तुम्ही कामं केली का सध्या तुम्ही सरपंच पदावरती आहे पण? मी सरपंच म्हणून काम केले आणि शिवाय हां. गेल्या पंचवार्षिकला पण मी म्हणजे माझ्या आईला उभा केलं होतं. मी त्या पहिल्यांदाच आमच्या घरामध्ये कोणताही राजकीय वारसा नाही. माझी आई सदस्य नव्हत्या, वडील सदस्य नव्हते किंवा आमचे आजोबा नव्हते, सरपंच नव्हते, कोणी नव्हतं. हां. मी एका सर्वसामान्य कुटुंबातून येऊन माझ्या आईला हं, हं. मी ग्रामपंचायत सदस्य 2015 साली केलं होतं. 2015. 15 साली. बरं, बरं. हां. त्याच्यानंतर 5 वर्षानंतर 1-2 वर्ष गेली, नंतर मला सामाजिक कार्याची आवड पहिल्यापासूनच आहे. मी पहिल्यापासूनच सामाजिक कार्य करतो. मला अत्यंत म्हणजे एवढं सामाजिक कार्य करायला लागलो मी, की ते 5 वर्षानंतरही मला राहावलं नाही. हां, नंतरही हां, मी 2021 साली नंबर आला. त्यावेळेस मला ओबीसी मधून पुरुष आरक्षण पडलं. बरं, बरं, बरं. त्यावेळेस शेगावहून मी उभा राहिलो. अचानकच माझं नियोजन झालं. बरं, बरं. मी उभा राहिलो. मग तिथून मग आमच्या पॅनलच मी आणला. पहिल्या पंचवार्षिकला आमचा पॅनल नव्हता. कोणत्या पक्षाकडून? आमच्या पॅनलच्या 2 सीटा होत्या. कोणत्या पॅनलकडनं का वैयक्तिक आणि लावलं? आमचा पॅनल असा होता गेल्या आता 2021 साली ग्रामपंचायतला, की शहाजी बापू पाटील पार्टी यांची पार्टी, हं, हं. नंतर शेतकरी कामगार पक्ष होता आणि दीपक आबांची पार्टी. बरं, असं बरं. तिघांची पार्टी मिळून आम्ही एकत्र पॅनल केला आणि आम्ही आमचा पॅनल निवडून आणला. निवडून आणलं. हो, 8 सीटा आणल्या. आमच्या 13 मधील 8 सीटाही आमच्या आल्या. बरं. मग आता खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत एवढी समिती. धमक पण आहे आपल्यामध्ये. आपण करू पण शकतो. तर ठरवलं पॅनल आणायचं तर पॅनल पण आणू शकतो आपण. बरं, बरं. लावले. पण प्रामुख्यानं जर बघितलं तर आता तुम्ही सांगितली त्यातली जी काही गावं आहेत ती किंवा तिथले प्रश्न आता प्रामुख्यानं लोकांचे काय आहेत समोर तुमच्या? तेथील प्रश्न काय रस्त्यांचे आहेत. हं. लाईटच्या वगैरे आता फार काही समस्या राहिल्या नाहीत. थोड्याफार आहेत. हं, 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 हं. थोड्याफार आहेत ते पण करतोय आपण. रस्त्यांचा आमच्या गावामध्ये जवळ-जवळ मी या पंचवार्षिकमध्ये जवळ-जवळ 2 ते 3 कोटी रुपयाचा निधी मी वैयक्तिक नेलाय आमच्या गावामध्ये. एकतपूरमध्ये? हे एकतपूर गावामध्ये नेलाय मी. तेवढा आपण निधी आणायची आता तेवढी आपल्याला
या एवढ्या एवढ्या दिवस राजकारण करत असल्यामुळे आपल्याला पण आता समजले कसं वय किती वय किती माझं वय आता जवळजवळ 30 वर्ष आहे. 30 वर्ष 30 वर्ष आहे. बरं आता खरं तर बघितलं तर तुम्ही जे आता येणारे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कुठल्या पक्षाकडनं लढणार आहे? आता सध्या मी अतुल मालक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय. काम करताय? हा सध्या बरं बरं बरं. त्यांनी जर मला सांगितलं की बाबा आपल्याला राष्ट्रवादी चिन्हावरती घड्याळ चिन्हावरती आपल्याला उभा राहायचं आहे तर मी उभा राहू शकतो. बरं. आणि त्यांनी जर मला सांगितलं युतीमधून तर आता त्यांची कोणाबरोबर युती होईल न होईल मला माहित नाही. जरी झाली कोणत्याही पार्टी बरोबर होते माझं काय म्हणजे मला काही वाटणार नाही. त्यांनी जर सांगितलं आपल्याला बाबा त्या पार्टीवर उभा राहायचं आहे तरी राहू, नाही राहायचं तरी राहणार नाही. त्यांनी सांगितलं बाबा ह्यांचं काम करा तरी त्यांचं काम करायला आपण तयार आहे. पण खरं बघितलं तर आज महूद गटामध्ये देखील आम्ही काही कार्यकर्त्यांशी चर्चा केली. तेथील देखील कार्यकर्ते अतुल पवारच खरं तर नाव घेत आहेत. अतुल पवारांची क्रेज का नेमकी कशासाठी क्रेज वाढायला लागली? त्यांची क्रेज म्हटलं तर त्यांच्याकडे काम करण्याची पद्धती आणि संघटन कौशल्य हा त्यांच्याकडे खूप महत्वाचा भाग आहे. संघटन कौशल्य त्यांच्याकडे जोरदार. संघटन म्हणजे काय नेमकं कशा पद्धतीचं त्यांनी करते? राजकारणामध्ये बेरजेच राजकारण ते करतात नेहमीच. बरोबर. ते कोणालाही कधी डावलत नाही. कोण साधी माणसं गेली म्हणजे माझी अशीच माणसं आहेत तशीच माणसं आहेत थांबा वगैरे त्यांच्याकडे काही नसतं. येतात मान सन्मान सर्व माणसांना ते सारखाच असतो. त्यांच्याकडे मोठा बारका भेदभाव असा कधीच नाही. जातीवाद कधीच नसतो. मी त्यांच्याबरोबर राहिलो आज गेले कितीतरी वर्ष. मी 8-9 वर्षात त्यांच्या संपर्कात आहे मी. त्यांच्याकडे जातीवाद हा अजिबात नाही. ते कोणत्या समाजात आलाय बघून काम करत नाहीत किंवा कोणाला विचारून मी याचं काम करू का म्हणून कधी गावात कोणाला फोन लावला नाही मी याचं काम करू का म्हणून. ते येईल त्याचं काम करून टाकतात असं आहे त्यांची पद्धत. त्यामुळे त्यांच्याकडे आकर्षण जास्त आहे लोकांचं. मग ती कोणती पक्ष पार्टी कधीच बघत नाहीत. मग आता खरं तर मालकांनी राष्ट्रवादीची धुरा खांद्यावरती घेतली आणि आता तुम्ही सांगता की अतुल पवार मालकांच्या खरं तर मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहे. मग विकासाचं व्हिजन किंवा राजकीय समीकरणं जर बदलली तर तुमची उमेदवारी टिकणार का? मग तुम्ही ह्या निवडणुकीच्या आखाड्यात राहणार का? विकासाचं व्हिजन बदलणार नाही ना. बरं. युत्या होतील न होतील किंवा त्यांनी लढायला सांगितलं त्यावरती लढू पण विकासाचं व्हिजन बदलणारच नाही ना. विकासाचं व्हिजन एकच असणार आहे. कोणत्याही पार्टी गेलं तर विकास हा आपण करणारच आहे. विकास तुमची उमेदवारी मग राहणार का पुढे? राहिली झाली तर कोणत्या पक्षाची राहील असं मला वाटतंय. जिल्हा परिषद असू दे किंवा पंचायत समिती असू द्या माझी लढाई तयारी आहे. त्यांनी कोणत्याही ह्याच्यावर मला लढायला सांगू द्या. म्हणजे पंचायत समिती लढायला सांगू द्या माझी तयारी आहे. जिल्हा परिषद लढायला सांगितलं तर माझी तयारी आहे. कोणत्याही पक्षात म्हणजे त्यांनी सांगतील तसं. बरोबर. म्हणजे त्यांनी सांगितलं बाबा मला आता प्रवीण आपल्याला जिल्हा परिषद मिळणार नाही. मला कोणाला तर जिल्हा परिषद द्यायची आहे. तुम्ही पंचायत समितीला उभं राहू शकता का? मी राहू शकतो. मला काय अडचण नाही. पण खऱ्या अर्थानं एकतपूर जो गट आहे तो खरं तर अतुल मालकांचा बालिकेला खरं तर समजला जातो. आता तुम्ही पहिल्यांदा सांगितलं त्या गटामध्ये त्यांनी खूप परिवर्तन केलंय. ज्यावेळेस ते 2017 साली उभा राहिले त्यावेळेस हा एकतपूर जिल्हा परिषद गट हा ते उभा राहिले त्यावेळेस बापू आणि त्यावेळेस बापूच्या मार्फत ते काम करत होते. बापूच्या बाजूने पार्टीकडून उभा राहिले ते त्यावेळेस. तसं पाहायला गेलं तर तो गट त्यावेळेस मला वाटतं 4,500 मताने मायनस गट होता. शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता त्यावेळेस. मग नंतर मालकांनी त्या गटामध्ये 3-4-6 महिने काम केले. खूप ग्राउंड लेवलला एवढं काम केलं. ग्राउंड लेवलला वाड्या वस्त्या कुठल्याही सोडण्याचा संपर्क केला. प्रत्येक दारोदारी घरोघरी मालक पोहोचले. त्यांनी काम केलं. तोच गट त्यांनी मायनस गट हा बापूंच्या पार्टीकडून 6,000 प्लसने गट आणला त्यांनी. पण आता खरं बघितलं तर बापूंची आणि त्यांची खरं तर बरेच दिवसापासून भांडण आपण हा शब्द वाद काहीतरी आहे वैयक्तिक असेल काही असेल. पण आता ह्या गोष्टीचं खरं तर बापू प्रेमी सुद्धा त्या भागात आहेत. ह्याचा फटका कुठं बसू शकतो? आता कसं आहे युती कोणाबरोबर होणार आहे काय होणार आहे हे आता तुम्हाला पण माहित नाही. मला पण माहित नाही. सांगोल्याचं राजकारण आताच्या घडीचं पाहता कोण कोणाबरोबर जाईल कोण कुठे उभा राहील कोण कोणाची पार्टी कुठे येईल काही सांगता येत. पण अतुल मालकांची जर युती झाली आणि त्या ठिकाणी दुसराच उमेदवार जर एकत्र गटामध्ये दिला आणि तुमची उमेदवारी जर डावलली तर तुमचा अर्ज राहणार का? नाही कसं मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. म्हणजे ते निर्णय ते जे मला निर्णय देतील ते मी मान्य करावं लागेल मला. म्हणजे मी म्हणून चालणार नाही की मला लढायचंच आहे. तसं राजकारणामध्ये सध्या चालत नसते. म्हणजे एवढं तुम्हाला अतुल पवार म्हणजे का आवडतात काही एवढं म्हणजे अतुल पवार मला जर म्हटले उभा राहा तर उभाच राहायचं आणि नाही म्हटले तरी पण नाही म्हणजे एवढं कशासाठी प्रेम एवढं जिव्हाळा कशासाठी? कसं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतोय. प्रेम जिव्हाळा कशासाठी? आता मी त्यांच्या साधारण मी आज गेले मी कितीतरी 8-9 वर्ष झाले मी त्यांच्या सोबत आहे. मला कधी त्यांनी भेदभाव दाखवला नाही. मी माळे किंवा ओबीसी आहे किंवा मराठा आहे किंवा माझ्याबरोबर कोण अल्पसंख्याक असतील मला असा त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. मी सांगेल ते मी काम कधीही त्यांना चुकीचं पण काम सांगितलं नाही मी कधी. आणि चुकीचा सल्ला पण कधी मी दिला नाही. पण मला मी जे लोकांना घेऊन येईल किंवा मला म्हणलं बाबा माझे असे 4 लोक आहेत त्यांचं आपलं काम करावं लागतंय त्यासाठी मला कधी मी रात्र बघत नाही 2 वाजला बघत नाही किंवा दिवस असू द्या कुठं दौरा असू द्या त्यांचा सोडून मी माझं सांगितलेलं काम करतात. पण दुसरा एक महत्वाचा खरं तर एक प्रश्न आहे
की सांगोला तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये प्रसारमाध्यम असतील, त्याचबरोबर डिजिटल मीडिया असेल. खरं तर तुम्ही दीपक सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टीमध्ये तुम्ही दीपक खांद्याला खांदा लावून खरं तर त्या ठिकाणी काही कामं केलेली सुद्धा आपल्या किंवा निदर्शनास ते आलेले प्रसारमाध्यमामध्ये जाहीर झाले. मग तुम्ही नेमकं दीपक कार्यकर्ता की अतुल मालकांचा कार्यकर्ता? नाही मी कसं तुम्हाला सांगतो, मी पहिला प्रथमतः मी हा शहाजी बापूंचं काम करत होतो. कार्यकर्ता शहाजी बापूंचा कार्यकर्ता आहे मी. माझे एकतपूरचे आमचे मार्गदर्शक सुभाष भाऊ इंगोले आहेत. मी त्यांच्या मार्फत तिथं अंडरमध्ये काम करतो. गावात चांगल्या पद्धतीने काम करतोय. आजही आहे माझं काम. मग आज काम नाही असं नाही किंवा काय नाही. पण कसं असते, तालुका लेवलचं राजकारण वेगळं राहतं, गाव लेवलचं वेगळं असते, गट लेवलचं वेगळं असते, जिल्हा लेवलचं वेगळं बापूंना राहतं. का सोडलं मग गावात? बापूंना का सोडलं त्याचं कारण सांगतो तुम्हाला. बापूंना सोडायचं म्हणजे काय, बापूंना सोडलं पण नाही आणि धरलं पण नाही असं माझी कथा आहे. मी सोडलं पण नाही आणि धरलं पण नाही. कसं झालं, पहिलं मी बापूप्रेमी असल्यामुळे मी बापूंचं काम केलं. मला बापून पण खूप सहकार्य केलं त्यावेळेस. तसं पाहायला गेलं तर मालकांना धरायचं कारण काय की मला नंतर मी मालकांच्या सहवासात जास्त गेलो. मला मालकाने कधी म्हणजे असं दूर केलंच नाही. मला मी दूर जायला आणि किंवा दुसऱ्या पार्टीकडे जॉईन व्हायला मला त्यांनी म्हणजे किंवा मी बापून माझे नेते होते बापू आहेत. मी त्यांच्याकडे जायला मला काम तर पाहिजे ना, शिल्लक काम. त्यांच्याकडे जायला मला काम तर घेऊन जायला पाहिजे. माझं काम मालकच करतात. त्यामुळे त्यांच्याकडे जायची वेळ नाही. जरी लागली वेळ कधी गेलो बापूकडे, आता मोठे विकास काम असतील बापूकडे, बापू पण मला कधी नाही म्हणत नाही. आणि मी आबांकडे जर तुम्ही म्हणताय आबांचा विषय घेतला, मध्ये चारा छावणीचा विषय होता. माझा अगोदर काय आबांचं काय आपलं काही संबंध कधी आलं नव्हतं. चारा छावणीच्या बिलाच्या मार्फत माझं आबाचं संबंध आलं. मी त्या प्रमुख मध्ये होतो छावणीच्या आबांच्या तिथं. प्रमुख हो, माझी स्वतःची छावणी होती एकतपूरला. आबांच्या तिथं म्हणजे चारा छावणीवाल्यांचा बिलचा प्रश्न जर निर्माण झाला, 5 वर्ष बिल काही निघाले नाही. 4-5 वर्ष विषय चालू होता असाच. अजून पण बिल निघाले नाही. मग मी ठरवलं, आता म्हणलं राष्ट्रवादीचं वरती सरकार आहे. अजितदादा गट हा त्यांचा त्यावेळेस तिथं भाजप सत्तेत, भाजप बरोबर सत्तेत होता. मग आबा कुठे होते तर राष्ट्रवादी पार्टीत होते आबा त्यावेळेस. आबा काय भाजपचा प्रवेशाचा विषय नव्हता आबांचा. मग आता राष्ट्रवादी पार्टीत म्हटल्यानंतर ते अर्थ खाते जे आहे राज्याचे ते अजितदादांकडे आहे. मग त्या छावणीचे जे खाते आता मदत व पुनर्वसन जे खाते येतं ते आपले अनिल पाटील होते राष्ट्रवादीचे, जळगावचे, तुम्हाला माहित असतील. मग हा विषय कुठून सुटेल, मला वाटलं की बाबा हा विषय हा राष्ट्रवादीकडून सुटू शकतो. मग आबांच्या सानिध्यात गेलो मी. मग आबांच्या तिथे गेलो मी असतील किंवा आमचे विनायकदादा मिसाळ चिनके गावचे माझे लोकनियुक्त सरपंच आहेत, ते आम्ही दोघांनी लीड घेतलं आबांच्या तिथं. मग आम्ही आबांना असं गाईड केलं, बाबा असं केलं तर आपल्याला असं होते, छावण्यांचं चौकशी वगैरे काय विषय थांबला. कलेक्टरने जे कोण पहिले माझे कलेक्टर होते म्हणजे आपले बदलून गेलेले पहिले तत्कालीन, त्यांनी आपला हा विषय काय कुठं पिना मारून काय करून क्लोज करून टाकला होता. ते आम्ही आबांच्या मार्फत जाऊन मुंबईला गेलो. तिथून ती फाईल ओपन केली आयुक्त मार्फत. पुणे आयुक्त जे आहेत आपलं त्यांच्या मार्फत आपण फाईल ओपन करून ते आयुक्तामार्फत चौकशी करून फाईल सगळी ओके मध्ये करून परत आम्ही मुंबई मंत्रालयामध्ये आम्ही पाठपुरावा करून आम्ही सातत्याने दर 8 दिवसाला आम्ही हेलपाटा मारत होतो. आमच्या पदरच्या पैशाने आम्ही कोणाकडून पैसे घेतले नाहीत, हेलपाट्याला काय केलं नाही. आणि जे कोणाची बिलासाठी घेतले ते पण आम्ही माघार देऊन टाकले. आम्ही काय 2 रुपये खायच्या हेतून गेलो नव्हतो. आम्हाला फक्त एकच होतं की आम्हाला त्यावेळेस मला वाटत की आबांच्या मार्फत एक छावणीच काम होतं. काम तर झालंच नाही. काम झालं होतं, एक 10% काम राहिलं होतं. 90% हा विषय मार्गी लागला होता. परंतु तेवढ्यात विधानसभेची आचारसंहिता लागली, त्यामुळे ते काम तिथंच रखडलं गेलं. नंतर विधानसभेचा कौल वेगळा लागला तालुक्याचा. नंतर फांद्या फुटत गेल्या. नंतर मंत्री वेगळे झाले, सरकार कोणाचे आले, काय झालं, असा विषय मार्गी राहिला. ते राहिला. नंतर कोणी पाठपुरावा केला नाही. आणि मागल्या वेळेस असं झालं 5 वर्षामध्ये की मागल्या पाठमागच्या ह्यानं पाठपुरावा केला तर त्यानं जाऊन तिथे डिस्टर्ब करायचं वरती मंत्रालयामध्ये. खऱ्या अर्थानं शिक्का जो होता तुमच्यावर, खरं तर दीपक आबांचाच कार्यकर्ता म्हणून खरं शिक्का पडला होता. छावणीच्या वेळेस माझा छावणी चालक, मी आता त्यांच्याकडे छावणी चालक म्हणून एक अग्रेसिव्ह भूमिका घेतली होती. पुढून आपण काम केलं की बाबा कुणाच्या तर मार्फत काम आपलं बिल निघावं, आपलं असू द्या किंवा तालुक्याचं असू द्या किंवा माझ्यासारखे गोरगरीब छावणीवाले. मी तर अत्यंत गरीबच होतो. माझी परिस्थिती काय हालाकीची परिस्थिती, माझी काही चांगली परिस्थिती नाही की मी बाबा माझं घरी उत्पन्न चांगलं निघतंय, माझं काय आहे द्राक्ष आहे, त्या स्ट्रॉबेरी आहे, माझं असं काही नाही. मी सर्वसाधारण कार्यकर्ता आहे. मग माझी भावना होती की माझ्या बरोबर पण कोणाचं काम होणार आहे, बिल निघणार आहे, कोणतं अडचणीतून मी निघलो तर माझ्यामुळे 10 अडचणीतली माणसं निघणार आहे ती, किंवा तुमच्यामुळे 10 निघणार आहे ती. पण आता प्रामुख्याने ह्यामध्ये दीपक आबा आणि अतुल पवार मालक या दोघांमध्ये खऱ्या अर्थानं साथ कुणाला देणार होते? आता दोन्ही व्यक्तींचा अनुभव तुम्ही सांगितला. दोन्ही व्यक्तींचा सांगितला मी. आता बाबासाहेबांचा पण अनुभव सांगू का तुम्हाला? नाही, आता ह्याच्यामध्ये प्रामुख्याने दीपक आबा की अतुल पवार मालक? नाही, मला आता मालकांचा शेवटी, आता मी मालकांचा कार्यकर्ता आहे. आबांकडे जायच्या अगोदर मी मालकांचा कार्यकर्ता. आता मालकाने सांगितलं मला आबांना साथ देऊन चालणार नाही ना. आबांना पण माहित आहे ते मी मालकांशी अतुल पवार मालक, अतुल मालक केंद्रस्थानी. मग आबांना पण हा विषय माहित आहे. गेलेल्या विधानसभेला आबांनी पण ट्राय करून बघितला. मी किती विश्वासू माणूस आहे. मी मालक सांगतील त्यांचं काम केलं. मी
डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं काम करावं लागलं मला. मी कधी बाबासाहेब देशमुख यांचं नाही, गणपतराव देशमुख असतील त्याने आमच्या पिढ्यानेच कधी गणपतराव देशमुख यांचं काम केलं नव्हतं, केलं नव्हतं कधीच केलं नाही. पण आम्ही बापूप्रेमी होतो त्यावेळेस, आमच्या बरं. पिढ्यान. बरं, पण बरं. आता काय झालं, कालांतराने मी मालकांबरोबर राहिलो, मालकांचं मला खूप सहकार्य लागलं, मला वेळोवेळी सहकार्य होत गेलं, त्यांच्यामुळे मला त्यांचं ऐकावं लागलं आणि मी ऐकलं. मग आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये खऱ्या अर्थानं अं, थोड्या दिवसात म्हणण्यापेक्षा 5 ते 6 तारखेला खरं तर आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. बरं. अशा पद्धतीची काही प्रसार माध्यमातून काही गोष्टी आपल्याला बाहेर पडताना बघायला मिळत आहेत. जर तसं काय झालं तर मग तुमचं जे काय ठरलेलं आहे विजन, तर ती कशा पद्धतीने राबवणार? आता मालक कोणाबरोबर युती करणार आहेत, काय वेगळं लढणार आहेत, हां. हा आता मालकांचा निर्णय आहे शेवटी. मी म्हणणार नाही की बाबा तुम्ही युतीच करली पाहिजे, ह्याच्याबरोबरच केली पाहिजे, बापूबरोबरच केली पाहिजे, आबाबरोबरच केली पाहिजे किंवा बाबासाहेबाबरोबरच केली पाहिजे, मी म्हणू शकत नाही ना त्यांना. पण एकत्पूरचं समीकरण काय आहे गटात? हा, गटाचं समीकरण किंवा गावाबद्दल मी जास्त बोलू शकतो, पण मालकांच्या विषयी मालकांनी काय केलं समीकरण पाहिजे, काय असू शकते त्या भागातलं? तो गट तसा पहिला पाहायला गेलं तर शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता. नंतर बापू आमदार झाल्यानंतर पण बापूंनी पण खूप विकास कामे केली. प्रत्येक गावेगावी असं 2 कोटी 4 कोटी 5 कोटी असं पाहिजे तेवढा निधी दिला, मागेल तेवढा निधी दिला, पण बापूंचा त्यामुळे विधानसभेत परिवर्तन पराभव झालं. केला ना. हा, बापूंचा पराभव झाला. का झाला मग ते ते? का झाला आता तुम्हाला पण थोडं माहिती आहे की आपले नेते दीपक आबा हां. दीपक आबा पण उभं राहिले, मतं डिवाइडेड झाली. हां. आता आपण म्हणतोच की जिकडे आबा तिकडे गुलाल. हां, हां, हां. मग असं झालं, आबा मग वेगळेच उभा राहिले. हम्म. मग काय त्याचा बॅड इफेक्ट बापूवर प्रतिबंध झाला, बापू पण जास्त मतांनी पराभव झाले. आबा उभा राहिले नसते, बाबासाहेबांना आबांनी पाठिंबा दिला असता तर बापू थोडे कमी मतांनी पराभव झाले असते. पण आबा वेगळेच उभा राहिले त्यामुळे बापूंचा जास्त मतांनी पराभव झाला. पण आता यामध्ये आवडलं तुमच्याकडनं गोष्ट बोलण्यात येते हं. की आपले नेते, मग ही दीपक आबांच्या बद्दल आपले हा शब्द हो, कसा दीपक आबा हे आपले पण आहेत. बरं. आज पण त्यांचे वैयक्तिक माझे एकदम अतिशय चांगले संबंध आहेत. त्यांना पण माहित आहे की मी अतुल मालकांशी किती प्रामाणिक आहे, हे त्यांनी गेल्या विधानसभेला माझ्याकडून जवळून पाहिलंय. बरं. गेल्या विधानसभेला मी दीपक आबांबरोबर 2-3 वेळा चर्चा केली. हां, हां. मला त्यांनी सांगितलं होतं, बाबा निरोप दिलता की आपलं अतुल मालकांचं काय असेल ते आपण मिटूया, हे करूया ते. मी बैठकीला स्वतः मी वैयक्तिक एकटाच जात होतो बैठकीला. आबांची माझी 2-3 वेळा ह्या विषयावर चर्चा झाली. मग त्यावेळेस काय झालं, योगायोगाने मालकांनी दिला पाठिंबा कोणाला, शेतकरी कामगार पक्षाला. मग आबांचं आणि त्यांचं कुठं काही जुळालं नाही कशात, किंवा त्यांची चर्चा कुठे सीटं वाटप म्हणले 2 जिल्हा परिषद 4 पंचायत समिती देतो वगैरे, असं काही त्यांचं झालं नसेल, काही जुळलं नसेल त्यांचं. मग मला त्यावेळेस आबा म्हणले, अरे म्हणले तू, म्हणजे त्यांनी म्हणून दाखवली बाबा तू की बाबा अतुल मालकाशी तू एवढा प्रामाणिक असशील, मला पण वाटलं नव्हतं, पण आता असं त्यांना वाटलं. आता खरं तर बघितलं तर त्यांनी म्हणून दाखवलं या मला त्यावेळेस. राजकारणामध्ये मग माझं एकच आहे की मी जिथे आहे तिथे प्रामाणिक असतो. बरं, व आबा माझे दुश्मन नाहीत किंवा बाबासाहेब नाहीत किंवा बापू नाहीत. बरं. बापू पण माझे आज कोणतेही गेलं तर माझे बापू पण काम टाळत नाहीत, बाबासाहेब पण टाळत नाहीत. आता बाबासाहेबांना काम करण्याची संधी आता मिळाली आहे. पण खरं बघितलं तर माझं अजून काम घेऊन जायची बाबासाहेब काय वेळ आली नाही पण अजून. यामध्ये प्रामुख्याने बघितलं युवकांची फळी हं. ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आकड्यामध्ये आपल्याला जास्त उतरलेली बघायला मिळते. तुम्ही पण एक हो हो युवकच हो आहे. हो हो. तर कुठेतरी जाणकार मंडळी, जुन्या मंडळी डावलून खरं तर नवी नाही, पिढी ह्या कसं राजकारणात झालंय, येते वाटते. जुन्या माणसाला डावलून म्हणता येणार नाही. त्यांचं मार्गदर्शन घेऊनच जी युवा पिढी तीच पुढे जाऊ शकते. जुन्या माणसांचं मार्गदर्शन, सहकार्य ते खूप मोलाचं असते. त्यांच्याकडून काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात, काही घेण्यासारख्या असतात त्यांच्याकडून, जुन्या माणसाकडून. त्यांना राजकारण ते आपल्या कितीतरी पिढ्या आधी 30 वर्ष 40 वर्ष काय काय जुनी माणसं आहेत राजकारण करणार, त्यांना माहित आहे कोण नेता कसा आहे, काय नेता कसा आहे. युवकांना पण ते मार्गदर्शन व्यवस्थित करतात. आता युवकांची पिढी तुम्ही म्हणताय राजकारणामध्ये का पुढे आले, का पुढे आले की जुन्या माणसांचं कसं झालं, सांगोला यायचं, नेत्याचा पाठपुरावा करायचा, मग नेत्यांचा पाठपुरावा करून स्वतः बाहेर सोलापूरला जायचं, जिल्हा परिषदला जायचं किंवा मंत्रालयात जायचं, हा जुन्या माणसांना आता होणार नाही, वयानुसार होणार नाही. मग युवकांच्या फळीनं पुढे आलं तर युवक कसं आहे, आज मी बाबा सकाळी काहीतरी कोणत्या तरी आमदारकडे गेलो, 11 वाजता त्यांनी मला काही सही दिली, मी तर लगेच सोलापूर घेऊन जाऊन काम करून येऊ शकतो ना. हा युवकांमध्ये काम करण्याचा फरक आहे आता ज्येष्ठमध्ये आणि युवकांमध्ये. तर आजच्या आज काम झालं पाहिजे, आजच्या आजच काम हे मार्गी लागलं पाहिजे, असे युवकांचं आशा असते. या व्यतिरिक्त काय एकत्र गटासाठी काय मालकांची तुमची काय रणनीती ठरलेली आहे का सध्या? नाही, अजून आमची त्या बाबतीत बैठक झाली नाही. मी त्यांना सांगितले मी इच्छुक आहे, बरं. मी आज तुमचे गेले 8-9 वर्ष झालं मी काम करतोय, मला संधी द्यावी, असं मी त्यांना सांगितले. बरं. आमची चर्चा एक दिवशी आमची चर्चा झाली, त्यांनी प्रवेश केला वगैरे. मला काय नंतर प्रवेश केल्यानंतरच मला समजलं की या बाबा आमचा मालकांचा प्रवेश राष्ट्रवादीमध्ये झाला, हा मला कोणाचा तरी स्टेटस पाहिल्यानंतर मला समजलं. पण मी स्टेटस पाहिल्यानंतर समजलं म्हणून मी काय त्यांना काय बोललो नाही किंवा कुठे माध्यमांमध्ये प्रतिक्रिया वगैरे काय दिली नाही मी. आता त्यांनी जे निर्णय स्वीकारायचे तो आपण घेऊनच पुढे जावं लागणार आहे. हे आता आपण सोबतच आहे ना, त्यांना सोडून पण आपण करू शकतो का असं काय. तर आपल्यासोबत हे खरं तर एकतपूर गावचे सरपंच प्रवीण नवले, याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आखाड्यामध्ये खरं तर हे इच्छुक उमेदवार आहेत. कारण अतुल पवार मालकांनी जर त्यांना उमेदवारी दिली तर ते पूर्ण स्वबळावर लढण्यासाठी देखील तयार आहे असण्याची भूमिका खरं तर त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि राजकीय समीकरणं जर बदलली
तोही निर्णय ते पूर्णपणे खरं तर स्वीकारण्यासाठी जे अतुल पवार मालक जो कोणताही आदेश देतील त्या आदेशाला खरं तर पात्र ठरवू अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी खरं तर त्यांनी मांडलेली आहे. याचबरोबर चारा छावणीचा देखील प्रश्न खरं तर त्यांनी अतिशय महत्त्वाचा या सांगोला तालुक्यातील नेते मंडळी असतील किंवा एक महत्त्वाचा प्रश्न खरं तर मांडलेला आहे. कारण सांगोला तालुक्यातील छावणीचा जो एक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित पडलेला आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर बऱ्याच लोकांचा संसार या चारा छावणीमुळे उद्ध्वस्त झाल्याचं चित्र ह्या सांगोल्यात आहे. त्याचबरोबर काही जणांनी आत्महत्या देखील केल्याचं चित्र खरं तर हे वाईट वास्तववादी खरं तर आपल्याला वास्तव या सांगोल्यात बघायला मिळालं आणि ह्यामध्ये सुद्धा काही नेते मंडळी राजकारण केलं. कारण मी एक पत्रकार म्हणून ही गोष्ट जबाबदारीने सांगतोय की ह्यामध्ये सुद्धा राजकारण आल्यामुळं कुठेतरी ह्या लोकांचं कुठेतरी बिल थांबवलं आणि त्यामुळं ह्या ज्या काही लोकांनी छावण्या खरं तर चालवण्यासाठी खरं तर सेवा करण्यासाठी घेतलेल्या होत्या आणि त्यांचे प्रपंच खरं तर देशोधडी लागले म्हणावं लागतील. ही परिस्थिती खरं तर यांनी एक महत्त्वाची भूमिका सांगोल्यामध्ये खरं तर मांडण्याचं काम या ठिकाणी केलं आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये नवीन चेहरे का पाहिजेत? खरं त्यांनी हा देखील खरं तर एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. धन्यवाद.